मी ॲक्च्युली पुण्यातलाच आहे, माझं जन्मशिक्षण पुण्यातलं आहे. झाले आता आणि आत्ता या क्षणी 8-9 मुलींची लग्न झालीत. ज्या मुलींना 2 वर्षाचं 3 वर्षाच्या असताना दत्तक घेतलं होतं, ज्यांचे वडील फायरिंगमध्ये मेले किंवा त्यांची आई त्या क्रॉस फायरिंगमध्ये मेली. तर अशा ज्या मुली आहेत त्यांना आपण त्यावेळेस दत्तक घेतलं 2000मध्ये आणि आता मोठ्या झाल्या, काही मुलींची लग्न झालीत, त्यांना मुलं आहेत. पण असं नाही आहे की हे सगळं पटकन झालं आहे. ॲक्च्युली आजोबा आपण ज्या अधिकाऱ्यांनी म्हणतो ह्याच्यासाठी आपण नसतात परिश्रम घेतलेले, कुठंतरी निसर्गाने आपल्याला एक संधी दिलेली असते की त्या माणसाच्या पेनमध्ये आपण सहभागी होऊन तिथं त्या माणसाच्या पेनमधनं आपण सहभागी होतो आणि त्या माणसाच्या पेनमुळे आपण शिकत असतो. ॲक्च्युली आपलं उगाच वाटतं की आपण लोकांना मदत करतो, ही चुकीचीच कॉन्सेप्ट आहे. बेसिकली माणसाचा जन्म झाला देण्यासाठी. गिव्हिंग जे आहे ना, दिस इज अ लॉ ऑफ नेचर ॲज अ ह्युमन बिंग. श्वास आहे ना, श्वास किती महत्त्वाचा आहे, जगण्यासाठी किती मोठी गोष्ट आहे श्वास, पण तो सुद्धा आपण होल्ड नाही करू शकत. वी हॅव टू गिव्ह बॅक ॲज अ कार्बन अँड समवन इज टेकिंग ॲज दिअर ऑक्सिजन लाईक प्लांट्स. तर त्याच्यामुळे काय ना की माणसाचा जन्म जो आहे ना फक्त देण्यासाठीच झालेला आहे. फक्त मनाला वाटतं की आपल्यापाशी पाहिजे, फक्त मनाला वाटतं. त्याच्यामुळे ना मी ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकच गोष्ट शिकलो, ती म्हणजे द्यायची, फक्त द्यायचं. आता मग इवन आता मुलीसुद्धा एवढ्या लहानपणापासून सांभाळायच्या, ज्यांचे आईवडील मेलेले. अशा तर मुली आहेत की ज्यांच्या समोर आईवडिलांना फायरिंग 10-10, 15-15 बुलेट्स बॉडीमध्ये आहेत आणि अशा मुलीच्या मांडीवर बापाने जीव सोडलेला आहे किंवा आई मेलेली आहे. अशा मुलींना सांभाळायचं, त्यांना पूर्ण एक मानस, त्यांच्या जे काय मनावर जो काय परिणाम झालेला असतो त्यातनं त्यांना बाहेर काढायचं आणि ती तयार झालेली जी मुलगी आहे ती सहजपणे त्या समाजामध्ये कुणाला तरी देऊन टाकायची. सो दॅट गिव्हिंग जे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना, जर मी थोडं जर स्वतःला बांधून ठेवलं की नाही अरे माझी मुलगी आहे, मी जन्म नाही दिला तरी सुद्धा ती माझी आहे ना, कारण मी माझं 21 वर्ष दिलं आयुष्याचे आणि मी का अशी सोडायची. पण नाही, जोपर्यंत तिला मी सोडणार नाही ना तोपर्यंत ते उगणार बी नाही आहे. बरोबर है ना, तिचं आयुष्य सुरू नाही होणार. नाही, तिचं आयुष्य सुरू होईलच, पण जो ॲक्च्युली कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये काम करतो, वी आर वर्किंग इन द कॉन्फ्लिक्ट एरिया ऑफ स्टेट. एक्स्ट्रीम कॉन्फ्लिक्ट आहे. जम्मू काश्मीर राज्य हे एक्स्ट्रीमली कॉन्फ्लिक्टेड सिच्युएशनमध्ये आहे आणि तो मग रिलिजियस कॉन्फ्लिक्ट आहे, पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट आहे, ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे, कल्चरल कॉन्फ्लिक्ट आहे. स्पिरिच्युअल कॉन्फ्लिक्ट नाही आहे. देयर इज नो स्पिरिच्युअल कॉन्फ्लिक्ट बिकॉज दॅट इज अ स्पिरिच्युअल लँड. पण आहे, प्रत्येक लोकांची कर्म आहे, समाजाचं कर्म आहे. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये, ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही मुलगी जेव्हा आम्ही जेव्हा तयार करतो, आय वॉन्ट दॅट शी शुड वर्क शी शुड लिव्ह ॲज अ पीस मेसेंजर. पीस मेसेंजर. आणि जोपर्यंत तिला आपण इन्स्टॉल नाही करणार त्याच्यामध्ये, तोपर्यंत मग त्याचा फायदा नाही ना. वी आर क्रिएटिंग अ सीड्स, राईट? वी आर जस्ट क्रिएटिंग अ सीड्स. आणि जेव्हा ते त्याच्यामध्ये बसतील, तिथं समाजामध्ये जातील, त्याच्यानंतर त्या मुली जेव्हा द्यायला लागतील समाजाला, मुलांच्या रूपाने देतील, मग मुलं मोठी होऊन ते शिक्षक होतील किंवा अजून काय होतील, ते परत त्यांच्या रूपाने काहीतरी समाज देतील. सो दिस इज प्रोसेस जी आहे ना, ही जर घडवायची असेल ना, आय नीड 100 years. म्हणजे मी असं म्हणलं की नाही आता मी काहीतरी काम करणार आणि सगळ्यांना मोठं करणार आणि पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात काहीतरी ग्राफ दाखवणार मी. ह्युमन रिव्हॉल्युशन नीड्स इयर्स अँड इयर्स अँड इयर्स. आणि तो पेशन्स जो आहे ना, वी हॅव टू लर्न इट फ्रॉम प्लांट्स, फ्रॉम नेचर. बरोबर. आता जेव्हा ह्या मुली सेटल होतात, त्यांची लग्न होतात, मी म्हणाल तसं त्यांनाही आता बाळ होतं, म्हणजे त्या अर्थानं तो तुझं नातवंड असतं, तर तो अनुभव कसा असतो? माझे आई वडील नगरमध्ये शेती करतात. आई वडील नगरचे आहेत, मी तसा नगरचाच आहे, पण जन्मशिक्षण पुण्यात झालं. तर वडील शेतकरी कुटुंबातले, त्यामुळं भूक लागली की जेवायला लागतं, एवढी समज आहे फक्त. आणि आईवडिलांना 2 मुली होत्या, अजून लहान भाऊ आहे मला. तर त्या दोन्हींची लग्न झाली, मग त्यांच्या बहिणींची बाळंतपण, मग मुलं झाल्यानंतर त्यांना कपडे घेऊन जाणं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा लहानपणी कुठंतरी सगळं बघितलं आहे मी, वयाच्या 19 वर्षाच्या आधी.
आणि एकदा 19व्या वर्षी मी घर सोडल्यानंतर मी परत घरी गेलो नाही आहे ॲक्च्युली. 21 वर्षामध्ये आईबाबांना फक्त 5 वेळाच भेटलो मी, 5-6 वेळा. म्हणजे वेळच नाही मिळाला ॲक्च्युली या कामातनं. तर मी माझ्या घरातनं ना हीच गोष्ट फक्त शिकलोय आई वडिलांकडनं ॲज अ कल्चर. आणि तेच घेऊन मी तिकडे काश्मीरला गेलो किंवा आपण ही जी मुलं आहेत यांना आपल्याला सांभाळायचं आहे, जसं माझ्या आईवडिलांनी मला सांभाळले आणि त्यांना मोठं करून माझ्या आईवडिलांनी पुढं जे रोल प्ले केला कारण मला तेवढं शिकायला मिळालं ना आईवडिलांकडनं. सो आय एम जस्ट एक्झिक्युटिंग दॅट्स इट. सो त्याला मग थोडासा प्रेमाचं एक्सपान्शन करून त्याचा मग आपण आता आजकाल नवीन नवीन शब्दामुळे त्याला नवीन नवीन फुलं झालर बिलं लावून आपण आपलं प्रेम प्रेझेंट करतो ना. सो आय एम जस्ट डुईंग द सेम थ्रू ॲज अ ऑर्गनायझेशन. ॲज अ NGO व्हॉट वी आर डुईंग द सेम थिंग. संस्था म्हणून आपण तेच करतो ना ॲक्च्युली, की आपण त्याचं एक प्रॉपरली लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो की व्हॉट वी आर डुईंग. बट अल्टिमेटली द बेस इज बेसिकली आई वडिलांनी जे शिकवलं मला प्रेम देण्याचं मुलांना, आणि तेच फक्त मी पुढे जाऊन तिथं करतोय फक्त. दुसरं एवढं काय वेगळं काही नाही. हां, हे सगळं करत असताना ॲज अ हिंदू वर्किंग इन 100% मुस्लिम एरिया, जिथं कुपवारासारखा जिल्हा जिथं फक्त मी एकटाच हिंदू आहे. आता हे सगळा हा प्रवास जो आहे हा टोटली ऑपोजिट आहे. इट्स कम्प्लीट डिफिकल्ट. त्याच्यामध्ये एक मुलगा, लग्न न झालेला मुलगा 100% मुलींसाठी हॉस्टेल चालवतो आणि तसा हिंदू मुलगा असा समाज कसा ॲक्सेप्ट करेल? आणि तो सुद्धा जिथं 100% टेररिझम आहे, जेव्हा तो कुपवाडा डिस्ट्रिक्ट इज अ हॉटबेड ऑफ मिलिटन्सी, जिथं मला 19 वेळा घेऊन गेलेत. तुम्ही मगाशी संवाद म्हणाला, इट्स अ स्पिरिच्युअल डिस्कशन ना. ऑलवेज आतंकवाद्यांबरोबर डिस्कशन काय झालं? इट्स अ स्पिरिच्युअल डिस्कशन ओनली. आतंकवाद्यांबरोबर हां, आपण सगळेच एका ह्याने कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रीमिस्ट आहोतच ना. दॅट वे ओनली वी डोंट हॅव अ गन. समवन इज हॅव्हिंग दिस, समवन इज हॅव्हिंग पेन, बट अल्टिमेटली समवेअर वी आर एक्स्ट्रीमिस्ट ओनली. Conflict is a reflection of a human mind. कॉन्फ्लिक्ट जे आहे ना, हा माणसाच्या मनाचा हे रिझल्ट आहे. तर जगामध्ये आजपर्यंत एवढे वॉर झालेले आहेत, एवढे सुफी साधू संत सुद्धा येऊन गेलेले आहेत, पण जगातलं वॉर संपलेलं नाहीये ना. आणि ते कधी संपणार नाही जोपर्यंत ह्युमन माइंड आहे तोपर्यंत. सो वी हॅव टू फाईट इट, वी हॅव टू रिझॉल्व इट एव्हरी टाइम, एव्हरी डिकेड्स आणि एव्हरी डिकेड्स. सो कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन इज अ इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. तो मग तुम्ही आई वडील म्हणून तुम्ही रिझॉल्व करा किंवा समाजामध्ये चांगले काम करून रिझॉल्व करा. म्हणजे आई वडील म्हणून संवाद साधा, माणूस म्हणून संवाद साधा, आणि शेवटी संवाद साधल्याशिवाय कुठल्याही अतिरेकाकडून कुठल्याही बॅलन्स पोझिशनला येता येत नाही. हे आपण तुझ्याकडून शिकलो.